नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आजचा व्हिडिओ हा खास 10वी पास झालेल्या विद्यार्थ्यांसाठी आणि त्यांच्या पालकांसाठी आहे. 10वी नंतर सगळ्यात मोठा प्रश्न डोक्यामध्ये हा असतो की मला NDA फाउंडेशन करायचं आहे. 11वी सायन्ससाठी ॲडमिशन घ्यायचं तर कुठं घेऊ? हा डिसिजन चुकीचा घेतला तर तुम्हाला रिग्रेट होऊ शकतो. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. सगळ्यात आधी NDA फाउंडेशन म्हणजे काय ते समजून घेऊया. NDA फाउंडेशन हा कोर्स 10वी नंतर सुरू होतो. यामध्ये 11वी-12वी सायन्स सोबतच तुमचं NDAचं रिटन प्रिपरेशन आणि SSBची तयारी या ठिकाणी करून घेतली जाते. NDA फाउंडेशनमध्ये मॅथमॅटिक्स, इंग्लिश, GK, सायन्स सोबतच पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट, कम्युनिकेशन स्किल, करंट अफेअर्स, फिजिकल ट्रेनिंग याच्यावरती फोकस दिला जातो. आता 11वी सायन्सबद्दल आपण बोलणार आहोत. 11वी सायन्समध्ये ट्रॅडिशनल अकॅडमिकचं तुमचा पाथ आहे. त्यामध्ये फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ, बायोलॉजी हे सगळे सब्जेक्ट डीप लेवलला शिकवले जातात. 11वी सायन्स घेतल्यानंतर तुम्ही पुढे JEE, CET, NDA इतर एंट्रन्सही देऊ शकता. हा ऑप्शन तुम्हाला अकॅडमिक स्ट्रॉंग बनवतं. आता मेन डिफरन्स यामध्ये तुम्ही समजून घेणार आहात. 11वी सायन्समध्ये फक्त स्टडीज किंवा मार्क्ससाठी करायचं नाही, तर NDA फाउंडेशनमध्ये तुम्हाला डिसिप्लिन, ऑफिसर लाईक क्वालिटीज ह्याही तुम्हाला डेव्हलप करायच्या आहेत. जर तुमचं गोल इंडियन आर्मी, नेव्ही, एअरफोर्समध्ये ऑफिसर बनायचं असेल तर तुमच्यासाठी NDA फाउंडेशन हा बेस्ट ऑप्शन आहे. कारण NDA एक्झाम 12वी नंतर लगेचच तुम्हाला देता येतात. प्रिपरेशनसाठी तुम्ही 2 वर्ष घेतला तर तुमचे सक्सेसचे चान्सेस वाढतात. जर तुम्हाला अजूनही गोल क्लिअर नसेल, इंजिनिअरिंग मेडिकलकडे जायचं असेल तर तुम्ही 11वी सायन्स हा तुमच्यासाठी सेफ ऑप्शन आहे. एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा, NDA फाउंडेशन म्हणजेच 11वी सायन्स सोडणं नाही. गुड अकॅडमिक असेल तर दोन्ही एकत्र मॅनेज करता येतील. आता कोण NDA फाउंडेशन घ्यावे? ज्यांना युनिफॉर्म आवडतो, ज्यांना लीडरशिप आवडते, ज्यांना डिसिप्लिनमध्ये राहायला आवडतं, ज्यांना फिजिकल फिटनेस जास्त गरजेचं आहे आणि ज्यांचं टार्गेट आधीपासून ठरलेलं आहे की ऑफिसर बनायचं त्यांनी घ्यावं. आता कोण 11वी सायन्समध्ये घेतलं पाहिजे? पुन्हा एकदा की त्यामध्ये JEE, CET, नीट द्यायचं आहे तर त्यांनी 11वी सायन्सला ॲडमिशन घेतलं पाहिजे. डिसिजन घेताना मार्कांपेक्षा तुमचा इंटरेस्ट जास्त इम्पॉर्टंट आहे. पॅरेंट्सनी सुद्धा प्रेशर टाकण्यापेक्षा त्या विद्यार्थ्याचा ॲटिट्यूड, ॲप्टिट्यूड चेक करावा. शेवटी एवढंच सांगतो, NDA फाउंडेशन हा शॉर्टकट नाही. ती एक डिसिप्लिन, लाँग टर्म प्रिपरेशनची जर्नी आहे. जर तुम्ही 10वी नंतर NDA फाउंडेशनबद्दल सीरियस असाल तर व्हिडिओ डिस्क्रिप्शनमध्ये चेक करा. प्रॉपर गाईडन्स आणि राईट एन्व्हायर्नमेंट तुम्हाला करेक्ट प्लॅनिंग त्या ठिकाणी मिळणार आहे. व्हिडिओ युजफुल वाटला तर तुम्ही लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. जे विद्यार्थी मुख्यत्वे 10वी असतील त्यांच्या पालकांना आणि त्यांच्या त्या विद्यार्थ्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा. जय हिंद.